नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल टायटलवरून की आज मी तुम्हाला माझं विंटर स्किन केअर रुटीन दाखवणार आहे। सो हे माझं करंट स्किन केअर रुटीन आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एम आणि पीएम म्हणजे सकाळचं आणि रात्रीचं दोन्ही वेळेचं स्किन केअर रुटीन दाखवणार आहे। खूप जास्त त्याच्यामध्ये फरक नाही, बट डेफिनेटली काही गोष्टी मी आणखी तुम्हाला सजेशन्स देखील याच्यामध्ये देणार आहे आणि काही प्रोडक्ट्स आहेत ते पण वेगळे रिकमेंड करणार आहे। मी जे रुटीन सांगणार आहे ते बेसिकली म्हणजे नॉर्मल स्किनवाल्या लोकांसाठी पण आणि ड्राय स्किनवाल्या लोकांसाठी पण जास्त उपयुक्त आहे। आणि याच्यातले काही प्रोडक्ट्स मी असे सजेस्ट करणार आहे जे ऑइली स्किनसाठी देखील चांगले असतील, कारण मी बरेच प्रोडक्ट्स नॉन कोमोडोजेनिक वापरते, तर त्याच्यामुळे ऑइली स्किनवाल्यांनी जरी ते वापरले तरी त्यांना त्याचा तोटा अजिबात होत नाही, उलट फायदाच होतो। त्याच्यामुळे ते लोक देखील हे स्किन केअर रुटीन डेफिनेटली करू शकतात आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः ट्राय करून घेतल्या पाहिजेत मला असं वाटतं। शिवाय काही जेल बेस किंवा काही प्रोडक्ट्स असे असतात जे स्पेशली ऑइली स्किनसाठी बनलेले असतात आणि ज्याच्यावर लिहिलेलं देखील असतं की नॉर्मल टू ऑइली स्किन। सो आजकाल खूप इझी झालं आहे ते ओळखणं बाजारामध्ये आणि त्या गोष्टी घेणं। माझी बेसिकली नॉर्मल टू ड्राय स्किन आहे आणि विंटरमध्ये जास्त ड्राय होते, त्याच्यामुळे मी तसेच प्रोडक्ट्स निवडते आणि ज्यांची अशी स्किन असेल नॉर्मल टू ड्रायमध्ये किंवा थोडीशी जास्त ड्राय असेल तर त्यांना पण हे नक्कीच कामाला येईल स्किन केअर रुटीन आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। सो आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि अजूनपर्यंत जर ते नोटिफिकेशन बेल आयकॉनला तुम्ही क्लिक नसेल केलं तर करा, कारण त्याच्यानंतर माझे व्हिडिओज तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचतील। सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करूयात फेस वॉशेसपासून। आता चेहरा धुताना कोणत्या कोणत्या गोष्टी वापरायच्या किंवा कोणते फेस वॉशेस वापरायचे खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली ज्यांची ड्राय स्किन असते। मी स्वतः एक्सपिरियन्स करते, चेहरा धुतल्यानंतर पूर्ण स्किन ताणली जाते आणि अशी एकदम रफ वाटू लागते, तर अशावेळी चांगले फेस वॉशेस असणं जरुरी आहे। आता याच्यामध्ये हे दोन ऑप्शन्स मी तुम्हाला इथे दाखवते, एक आहे सेटाफिलचा आणि एक आहे फॉक्सटेलचा। तर हे फॉक्सटेलचं तुम्ही बघू शकता, लेट इट ग्लो सुपर ग्लो फेस वॉश आहे। तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पपया एन्झाईम आहे। हे पण माइल्ड आहे, जसं की तुम्ही डेफिनेटली तुमची ड्राय स्किन असेल तर वापरू शकता। दुसरा जो ऑप्शन आहे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवला आहे ते आहे सेटाफिलचं हे जेंटल स्किन क्लिन्झर आणि इथे खाली लिहिलेलं आहे ड्राय टू नॉर्मल स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी। यांचं जे आहे ते ऑइली स्किनवाल्यांसाठी देखील फेस वॉश येतं आणि हे ब्रँड खरंच खूप छान आहे सेटाफिलचं। सो जर तुम्हाला ट्राय करायचंच असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की सेटाफिलचं करा, कारण की ऑइली स्किन असो सेन्सिटिव्ह असो त्यांना सूट करतं हे प्रोडक्ट, त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही हे ट्राय करू शकता। आणि म्हणजे माझे व्हिडिओज जर तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे सेटाफिलचं हे फेस वॉश मी किती वर्षांपासून वापरते आणि खरं सांगू मी खूप फेस वॉशेस बदलले पण याच्या इतकं चांगलं कुठलंच फेस वॉश नाही ऑनेस्टली सांगायला गेलं तर। पण तिसरं पण मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते आहे सेरावीचं हे फेस वॉश। हे पण जेंटल आहे, ड्राय स्किनवाल्यांसाठी सुटेबल आहे, सो हे देखील तुम्ही घेऊ शकता। सो जर तुम्हाला थोडंसं रिजनेबल प्राईसमधलं हवं असेल तर हे फॉक्सटेलचं घ्या आणि जर थोडंसं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असाल, मी इन्व्हेस्टमेंटच म्हणते या गोष्टींना, सो इन्व्हेस्ट करू शकत असाल तर सेटाफिलचं डेफिनेटली घेऊ शकता, सेरावीचं पण घेऊ शकता। तुम्ही दोन्ही ट्राय करा, सेटाफिल आणि सेरावी, तुम्हाला जे आवडतं ते घ्या आणि रिजनेबल प्राईसमध्ये फॉक्सटेलचं घेऊ शकता। तर इथे मी सेटाफिलचं हे जेंटल स्किन क्लिन्झर वापरून माझा चेहरा स्वच्छ धुतलेला आहे ऑलरेडी। आता नेक्स्ट मी तुम्हाला मॉइश्चरायझर्स दाखवत आहे, बट स्किनवर जे लावताना मी एक सिरम देखील लावणार आहे, तर सिरमचे ऑप्शन्स पुढे तुम्हाला बघायला मिळतीलच। सेकंड आहे मॉइश्चरायझर्स। तर मॉइश्चरायझरमध्ये हे तीन ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत, एक आहे बायोडर्माचं, एक आहे सेटाफिलचं आणि एक आहे अगेन फॉक्सटेलचं। हे तीन मॉइश्चरायझर्स खूप छान आहेत, त्यातल्या त्यात सेटाफिल आणि बायोडर्मा माझे फेवरेट आहेत। मी रिजनेबल प्राईसमधलं म्हणून फॉक्सटेलचं तुम्हाला सांगत आहे। बायोडर्माचं आता रिसेंटली मी पूर्ण वापरत होते, पूर्ण पावसाळ्यामध्ये हेच वापरलेलं आहे आणि आता विंटर सुरू झालेलं आहे, सो मी विचार केला आता पुन्हा सेटाफिलकडे थोडं शिफ्ट होऊ। दोन्ही चांगले आहेत तसे, पण सेटाफिल पण मी आणून ठेवलेलं आहे, रिस्टॉक करून ठेवलेलं आहे। आणि फॉक्सटेलचं हे सुपर ग्लो मॉइश्चरायझर आहे, हे पण छान आहे। आणि आता थोडंसं हाय एंडमधलं सांगायला गेलं तर एम्ब्रॉलिसचं तुम्ही बघू शकताय, हे मॉइश्चरायझर तुम्हाला माहिती किती टॉप रेटेड आहे आणि खूप सर्वांनाच हे आवडतं, खूप चांगलं आहे। थोडंसं कॉस्टली आहे, पण जर तुम्हाला वाटत असेल विंटरमध्ये इन्व्हेस्ट करू शकत असाल तर डेफिनेटली याच्यामध्ये तुम्ही करू शकता। एमोलिनचं पण मी वापरलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे ब्लू वाली ट्यूब, बट ते मला कुठेतरी खूप ड्राय स्किनवाल्यांसाठी म्हणजे माझ्या स्किनसाठी मला तितकं हायड्रेटिंग वाटलं नाही। ते खूप चांगलं आहे, डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे, नॉन कोमोडोजेनिक आहे, बट मला असं वाटतं ऑइली स्किन्सवाल्यांसाठी किंवा नॉर्मल स्किनवाल्यांसाठी ते बेस्ट आहे। आता मॉइश्चरायझर आणि सिरम लावायच्या आधी आपण वळूयात लिप बामकडे।
तर लिप बामसाठी माझ्याकडे अगेन खूप सारे ऑप्शन्स आहेत. जो पहिला ऑप्शन आहे ते आहे लॅक्मेचं हे लिप ऑइल, जे टिंटेडवाला आहे आणि खूप सुंदर आहे. दुसरं आहे फॉक्सटेलचं हे लिप ऑइल. आजकाल लिप ऑइल तुम्हाला माहिती आहे, फॉक्सटेलच्या लिप ऑइलला कलर नाही, बट लॅक्मेवाल्याला खूप छान टिंट आहे. म्हणजे तुम्ही असं छान एक लिपस्टिक लावून त्याच्यावर ग्लॉस लावला असंच जाणवतं, इतकं छान आहे आणि भरपूर वेळ राहतं देखील ते. सो ते मी वापरून बघितलेलं आहे आणि दिवसा लावायला एकदम बेस्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे मेबिलिनचा हा लिप बाम आलिया न्यूयॉर्क एडिशन. मला तुम्हाला माहिती आहे हे पण मला किती आवडतं आणि मी हे नेहमी रिस्टॉक करत असते. पिंकवाला जो शेड आहे तर तो माझा फेवरेट आहे आणि म्हणजे कितीतरी वापरून झालेत माझे, तरी माझ्याकडे हे असतंच एक एक्स्ट्रा. खूप छान हायड्रेटिंग आहे आणि वरून टिंटेड आहे. सो दिवसाच्या वेळेला मला टिंटेड लिप बाम लावायला जास्त आवडतात. शिवाय आपल्याकडे वॅसलीन, लनेज किंवा वॅसलीन लिप थेरपीवाला जो लिप बाम आहे तो देखील असतोच. आता आपण वळूया सिरम्सकडे. आता दिवसाच्या वेळेला मी सरळ एक व्हायटमिन सी सिरम वापरते. हे गार्नियरचं माझ्याकडे आहे. सो मी सध्या ते संपवत आहे आणि गार्नियरचं व्हायटमिन सी सिरम डेचं पण येतं, नाईटचं पण येतं. सो डे टाईमला मला एका वेळे तरी व्हायटमिन सी सिरम लावायला आवडतं, कारण माझ्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन आहे. सो मला असं वाटतं की ते वापरल्यानंतर माझी स्किन जी आहे ती थोडीशी ब्राईटन अप पण दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचे डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन पण हळूहळू त्यांनी कमी होतं. सो त्याचे रिझल्ट्स चांगले आहेत व्हायटमिन सीचे. सो जर तुमची स्किन डल होत असेल सारखी किंवा डार्क स्पॉट्स असतील, पिगमेंटेशन असेल, तर व्हायटमिन सी सिरम जरूर लावा. तर मी सकाळच्या वेळेला हे व्हायटमिन सी सिरम लावते गार्नियरचं. पाहिलं तुम्ही, हे पूर्ण चेहऱ्याला मी छान लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मॉइश्चरायझरची वेळ येते. सो मॉइश्चरायझर मी सकाळच्या वेळेला वापरते सेटाफिलचं, कोणतंही, कधी बायोडर्माचं कधी सेटाफिलचं, बट सध्या मी सेटाफिलचं वापरायला सुरुवात केलेली आहे. सो सेटाफिलचं मी इथे मॉइश्चरायझर छान लावून घेते. त्याच्यानंतर छान मसाज करायचे आहे हे लावून आपल्याला, आणि सिरम लावल्यानंतर एक थोडंसं एखाद मिनटं आपल्याला थांबायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. सो मॉइश्चरायझर छान चेहऱ्याला, गळ्याला व्यवस्थित लावून घ्या, मसाज करा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सकाळच्या वेळेला म्हणजे डेफिनेटली सनस्क्रीन लावणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो याच्यानंतर मी ऑप्शन देणार आहे ते आहे सनस्क्रीनचे. आणि तुम्ही इतकंच लावल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर ऑलरेडी ग्लो बघू शकता, इतका छान ग्लो येतो ना, कारण मॉइश्चरायझर्स खूप छान आहे. आता सनस्क्रीन्समध्ये हे 3 ऑप्शन्स मी तुम्हाला देत आहे, तुम्ही बघू शकताय. सगळ्यात पहिली जी सनस्क्रीन मी तुम्हाला दाखवते ती आहे फॉक्सटेलची ही गोल्डन आर ग्लो सनस्क्रीन. याच्यामध्ये SPF 50 आहे, बूस्ट ग्लो PA++, PA++++ म्हणजे 4 टाइम प्लस आहेत. सो याच्यामध्ये व्हायटमिन ई आणि नायसिनामाइड आहे आणि याचं जे टेक्स्चर आहे खूप छान वॉटरी आहे, जे पटकन तुम्ही हातावर घेऊन चेहऱ्यावर छान पसरवू शकता. सो ते मला खूप आवडतं. फ्लुइड सनस्क्रीन विंटरमध्ये मला जास्त आवडतात. त्याच्यानंतर लॅक्मेची ही सनस्क्रीन आहे, ही पण अगेन फ्लुइड सनस्क्रीन आहे, खूप छान लिक्विडी आहे, पटकन चेहऱ्याला लावा. आणि याच्यामध्ये पण SPF 50 आहे, PA अगेन ++++ 4 टाइम्स प्लस आहे. सो ही देखील मला आवडते. तिसरी जी आहे जोविसची, ही ऑल टाईम फेवरेट आहे माझी, बट ही मी प्रिफर करते समरमध्ये लावायला. सो याच्यामध्ये SPF 60 आहे आणि PA+++ आहे. सो ही वाली जी सनस्क्रीन आहे ती स्पेशली समरमध्ये मी मोस्टली वापरते आणि फ्लुइड सनस्क्रीन मला विंटरमध्ये लावायला जास्त आवडतात. सो इथे फॉक्सटेलची ग्लो सनस्क्रीन आहे, ही मी वापरते आणि ही खूप छान लिक्विडी असल्यामुळे पटकन अशी तुमच्या हातात येईल किंवा डिरेक्टली तुम्ही स्किनला लावू शकता. छान मस्त लावा स्किनला आणि मसाज करा, याने पण तुम्हाला इन्स्टंट ग्लो दिसेल, कारण ही ग्लो सनस्क्रीनच आहे, म्हणजे बनवलीच तशी आहे ग्लो देण्यासाठी. असे ग्लोईंग आणि ड्यूई प्रॉडक्ट्स विंटरमध्ये खरंच छान वाटतात. सो ही सनस्क्रीन डेफिनेटली वापरू शकता. अदरवाईज मी बाकीच्या पण भरपूर सनस्क्रीन्स वापरलेल्या आहे. डॉट अँड कीची वापरू शकता, ॲक्वालॉजिकाच्या सनस्क्रीन्स छान आहेत, डॉक्टर शेड्सची छान आहे. सो मी सगळ्या वापरून तुम्हाला, म्हणजे तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला माहिती आहे. सो स्पेशली नॉन कोमोडोजेनिक जर तुम्ही सनस्क्रीन घ्याल तिथे वाचून घ्या, तर बेस्ट आहे. आता लास्टला मी लावणार आहे लिप बाम. मी जसं सांगितलं की मला टिंटेड लिप बाम खूप आवडतो आणि लॅक्मेचं हे नवीन परचेस मी केलेलं आहे. तर हे लॅक्मेचं लिप ऑइल ॲक्च्युली लिप बाम म्हणण्यापेक्षा. सो हे टिंटेडवाला लिप ऑइल बेरी ब्लिंग असा याचा शेड आहे, पिंक कलर आहे, मला पिंक कलर जास्त आवडतो. सो मी पिंक घेतला. त्याच्यात भरपूर शेड्स अवेलेबल असतील, तुम्ही नक्की बघा, चेक करा. कुठे फिरायला पण जात असाल ना, ते लावलं काम झालं. इतके छान तुमचे लिप्स राहतात त्याच्याने आणि खूप वेळ राहतं आणि मला असं वाटतं की डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकता. सो हे लॅक्मेचं लिप टिंट मी लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या चेहऱ्यावर पण ग्लो दिसत आहे, माझ्या लिप्सवर पण ग्लो दिसत आहे. येस, इथे हे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन झालेलं आहे. सो खूप मिनिमल असे प्रोडक्ट्स मी वापरले. टोनर वगैरे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, तुम्हाला जर वाटत असेल तर आणखीन काही गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या असेल डेफिनेटली करू शकता. बट नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे थोड्याशा पहिल्यांदा तुम्ही फेसवॉश केल्यानंतर मग टोनर लावायचं, त्याच्यानंतर मग सिरम लावायचं, मग मॉइश्चरायझर, मग सनस्क्रीन लावायची आणि सगळ्यात शेवटी लिप बाम वगैरे तुम्ही लावू शकता किंवा ऑफकोर्स लिप बाम मध्ये पण लावू शकता. सो येस, बट हे मॉर्निंगच्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन मस्ट आहे. सो अशा पद्धतीने माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन झालेलं आहे. आता आपण बघूयात नाईट टाईम
स्किन केअर रुटीन. आता नाईट टाईमसाठी मी इथे फेस वॉश करत आहे फॉक्सटेलच्या या फेस वॉशनी. अगेन इथे 2 ऑप्शन्स आहेत, एक आहे सेटाफिलचं, एक आहे फॉक्सटेलचं आणि ऑफकोर्स तिसरा जो ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे तो आहे सेरावीचा. हे जे फॉक्सटेलचं फेस वॉश आहे हे मी चेहऱ्याला लावलेलं आहे, चेहरा ओला करून थोडासा, आणि छान चेहऱ्यावर मसाज करा, म्हणजे छान क्लीन करा चेहरा. साधारण ते माइल्ड असल्यामुळे आरामात 1 मिनिट तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता. जर काही फेस वॉशेस थोडेसे हार्श असतात तर तेव्हा खूप वेळ चेहऱ्याला लावून ठेवणं चुकीचं असतं. बट सेटाफिल आणि हे फॉक्सटेलचं मी 1 मिनिट तरी छान फेस वॉश करून घेते. चेहरा इथे मी स्वच्छ धुवून आलेली आहे. नेक्स्ट आहे सिरम्स. आता रात्रीच्या वेळी मी तुम्हाला सजेस्ट करेल एक तर हायलॉरॉनिक ॲसिड सिरम वापरा ज्यांची स्किन खूप ड्राय आहे त्यांनी. दुसरी गोष्ट फॉक्सटेलचं येतं ते वापरू शकता. आणखीन एक आहे जे आहे गार्नियरचं नाईट टाईम वालं व्हायटॅमिन सी सिरम, हे देखील तुम्ही लावू शकता. सकाळी जसं मी व्हायटॅमिन सी सिरम लावलं सो आता मी स्किप करणार आहे. आता याच्यातलं कोणतंही तुम्ही वापरू शकता, स्पेशली जर हायलॉरॉनिक ॲसिड असेल तर बेस्ट आहे. मी इथे आणखीन एक गोष्ट सांगते, ज्यांची नॉर्मल टू ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी सिरम तर बेस्ट आहे, हायलॉरॉनिक ॲसिडने काम होऊन जातं. बट मला असं वाटतं ज्यांची खूप जास्त ड्राय स्किन आहे त्यांनी फेशियल ऑइल जरूर वापरावं. सो इथे मी तुम्हाला तो पण ऑप्शन देते. सो नॅट हॅबिट असं या ब्रँडचं नाव आहे आणि यांचं मी टर्मरिक आणि रोज हिपचं हे फेशियल ऑइल घेतलेलं आहे. रोज हिपचे फेशियल ऑइल मी ऑलरेडी खूप वापरलेले आहेत. नायकाचे जे फेशियल ऑइल्स येतात ते सर्व वापरून झालेले आहेत माझे आणि सर्वांची क्वालिटी छान आहे. बट मी नेहमी वेगळं ट्राय करत राहते. सो यावेळी मी हे स्टॉक केलेलं आहे आणि याच्यामध्ये टर्मरिक आहे आणि रोज हिप आहे आणि याच्यामध्ये तुम्ही रोज पेटल्स पण बघू शकताय. सो थोडंसं डिफरंट मला असं वाटलं ट्राय करावं, तर मी हे फेशियल ऑइल घेतलेलं आहे आणि हे मी लावते ॲज अ सिरम म्हणून म्हणू शकता किंवा सिरमच्या ऐवजी म्हणू शकता. इथे तुम्हाला वाटत असेल तर मिल्की टोनर मिळतात ते लावू शकता, त्याच्यानंतर हायलॉरॉनिक ॲसिड सिरम लावू शकता. दॅट इज युअर चॉईस. बट मला फेशियल ऑइल जास्त आवडतात विंटरमध्ये लावायला. सो हे नॅट हॅबिटचं फेशियल ऑइल मी इथे लावणार आहे. त्याच्या आधी एक लिप बाम आपल्याला नक्कीच लावायचं आहे. अगेन सो मेनी ऑप्शन्स लिप बाममध्ये जे मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले आहेत तेच इथे ऑप्शन्स मी रात्रीच्या वेळेला तुम्हाला देते. एक आहे वॅसलिन जे डिरेक्टली असं तुम्ही लिप्सवर लावू शकता, छान ट्यूब पॅकेजिंग याची आलेली आहे. दुसरा आहे लनेज लिप बाम जो थोडासा कॉस्टली आहे बट छान काम करतो. तिसरा आहे वॅसलिनचा लिप थेरपीवाला हा रोझी लिप्सवाला जो अगेन माझा खूप जास्त फेवरेट आहे. आणि चौथा आहे नॉर्मल वॅसलिनची आपली डब्बी जी खूप काळापासून येते. तर याच्यातला कोणताही लिप बाम वापरा. रात्रीच्या वेळी जर टिंटेड नाही वापरले तर बेस्ट आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला टिंटेडवाले ऑप्शन्स इथे दिलेले नाहीत. इथे मी प्रिफर करते लनेज किंवा वॅसलिनची लिप थेरपीवाला लिप बाम लावणं. हे फेशियल ऑइल आहे ते मी लावून घेणार आहे. हे मी माझ्या पामवर घेतलं, पूर्ण चेहऱ्याला लावलं आणि खूप छान याला चेहऱ्यामध्ये ॲब्सॉर्ब होऊ देणार आहे. खूप छान मसाज करणार आहे. मी गुआशा वापरून पण मसाज करते कधी कधी. सो त्याने पण प्रोडक्ट खूप छान आतमध्ये ॲब्सॉर्ब होतं. तुम्हाला कोणते टूल वापरायचे असतील तशी मसाज करा किंवा नॉर्मल तुमच्या फिंगर्सने मसाज करा, पण डेफिनेटली छान मसाज करा. आणि मसाज करताना खालून वरच्या साईडने तुमच्या गालांवर करू शकता. नेकला आधी मी लावताना छान असं सरळ लावते आणि परत मग उलट्या साईडने अशी छान मसाज करते. त्याच्यानंतर आता हे ऑइल लावून झाल्यानंतर इथे मॉइश्चरायझर वापरायची वेळ येते आणि रात्रीच्या वेळी मी बायोडर्माचं हे मॉइश्चरायझर लावते. हे माझं संपायलाच आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. अदरवाईज सेटाफिलचं तर मी प्रिफर करतेच, तुम्हाला माहीतच आहे. बट हे बायोडर्माचं एटुडमवाला मॉइश्चरायझर मी घेतलं, पूर्ण चेहऱ्याला गळ्याला छान लावून घेतलेलं आहे. छान मसाज केलेली आहे. मसाज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तो लोअर टू अप्पर साईडला मसाज करा, डॅब डॅब करा. डॅब डॅब केल्यावर पण खूप छान प्रोडक्ट आतमध्ये शिरतं आणि खूप छान फायदा मिळतो तुम्हाला. सकाळी उठल्यावर तुमची स्किन अशी छान प्लम्पी स्मूथ दिसते. इथे मी लनेजचा लिप बाम लावलेला आहे. वॅसलिनचा मी आता हा लनेजचा संपल्यानंतर मी वॅसलिनचा सुरू करणार आहे वापरायला. मला खूप आवडतो तो पण. लनेज आणि वॅसलिनमध्ये जर मी सांगेल अफोर्डेबल जर ज्यांना घ्यायचं आहे ना तर मी सांगेल वॅसलिनचाच घ्या. कारण की मला असं जाणवलं की वॅसलिनचा रात्रभर म्हणजे सकाळपर्यंत इतका छान राहतो. एक तर अफोर्डेबल पण आहे आणि मला असं वाटतं क्वालिटी खूप छान आहे त्याची. डेफिनेटली मी रिकमेंड करेल तुम्हाला. आणि अगेन लास्ट बट नॉट लिस्ट रात्रीच्या वेळेला पण आणि सकाळी पण एखादं छान बॉडी लोशन लावून झोपा. सो हाताला पायांना छान बॉडी लोशन लावा. निवियाचं हे मी लावलेलं आहे. पॉन्ड्सचं पण आहे माझ्याकडे, कोणतेही अल्टरनेटिव्ह लावते मी. निवियाचे बॉडी लोशन मी घेतलेलं आहे आणि माझ्या हातांना छान लावलेलं आहे. आणि येस, इथे हे माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन झालेलं आहे. नक्कीच जर तुम्ही ह्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला पण चांगले रिझल्ट बघायला मिळतील तुमच्या स्किनमध्ये. डेफिनेटली ट्राय करा. 2-3 एक्स्ट्रा ऑप्शन्स पण मी तुम्हाला दिलेले आहेत. सो मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ कामाला येईल आणि हे ऑप्शन्स ट्राय करू शकता. प्रोडक्ट मला जितके पण भेटतील तितके मी व्हिडिओमध्ये टॅग करेलच. सो येस, हा होता माझा आजचा व्हिडिओ. हे होतं माझं करंट स्किन केअर रुटीन, विंटरसाठीचं, ड्राय स्किनवाल्यांसाठीचं, सकाळचं आणि रात्रीचं. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा. हे मी सतत तुम्हाला सांगणार आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.